आज मी थोडी आढावा बैठक समाज कल्याण खात्याची घ्यायचा प्रयत्न करतोय। अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि जे चुटकीसरशी सोडू शकतात अशाला सुद्धा ते फायलिंग जे काही त्याचा प्रवास जो वाढत चाललेला आहे तो आता मी थांबवण्यासाठी आलेलो आहे। महत्त्वाचं असं आहे की विश्रांतवाडी इथं आमचं एक हॉस्टेल आहे जे बांधून तयार आहे। जवळपास 1000 विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकतात अशी त्याची सोय आहे, परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे तिथं प्रवेश देता आला नाही। आज त्याच्या संदर्भात बैठक घेतोय आणि त्यावर सुद्धा या बैठकीमध्ये निर्णय होतोय। त्याच केंद्रामध्ये युपीएससीचं केंद्र गेले 1 वर्षापासून बंद आहे, ते सुरू का होत नाहीये त्याचं उत्तर बार्टी पण देत नाही, त्याचं रिझन काय आहे? त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तर घेण्यासाठीच मी आलोय। त्यांच्याशी मीटिंग होऊ द्या, नंतर मी माझा निर्णय सुद्धा घोषित करेल आणि त्याप्रमाणे कारवाई होईल। बार्टीचे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतनवाढ आहे ते झालेलं नाही, म्हणजे बार्टीच्या धर्तीवर सारथी सुरू झाले, महाज्योती सुरू झाली, त्यांचे पगार मात्र वाढलेले आहेत, पण बार्टीच्या कर्मचाऱ्यांचे निश्चित बार्टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील, कुणावरही अन्याय होणार नाही। सामाजिक न्याय खातं न्याय द्यायची भूमिकाही माझी आहे। नितेश राणे असं म्हणतायत सर आराखडा कधी मंजूर होईल तर पेंडिंग आहे हायकोर्टात, त्याबद्दलची मला कल्पना नाही, निश्चित माहिती घेऊन सांगेन। सर नितेश राणे म्हणतायत की 10वी 12वीचे जे पेपर आहेत परीक्षेला हॉस्टेलच्या बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे घोडेगाव। शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही वसतिगृहामध्ये, ही परिस्थिती तिथं आंदोलन करताना होते। निश्चित आता या सगळ्या का ऍडमिशन दिले गेले नाहीत, हॉस्टेल का रिकामे आहेत, किती कोणत्या ठिकाणी किती संख्या आहे, त्या सर्व बाबीचा आढावा मी आता आयुक्तांबरोबर बैठकीत घेणार आहे। सर नितेश राणे असं म्हणतायत शिष्यवृत्ती आहेत, स्कॉलरशिप आहेत, ते काही अधिकारी अडवून ठेवतात, त्या वेळेवर दिल्या जात नाहीत, त्या संदर्भात काय भूमिका एकदा मला बैठक घेऊ द्या, सर्व निर्णय तुम्हाला या ठिकाणी जाहीर होतील। सर मंत्री नितेश राणे असं म्हणालेत की 10वी 12वीच्या परीक्षेला विद्यार्थिनी जे असतील जे बुरखा घालून परीक्षेला बसतील त्यांना तशी परवानगी देऊ नका, प्रवेश देऊ नका, ते कॉपी करू शकतात, असं शिक्षण विभागाला दादा भुसेंना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। त्याबद्दल मला कल्पना नाही त्यांनी काय पत्र दिलंय, परंतु जे पत्र देणं योग्य आहे का? मला त्याबद्दलची कल्पना नाहीये। आता त्याच्याबद्दलची मी माहिती घेऊन निश्चित सांगेल। चंद्रकांत खैरेंना ऑफर होती का? ते म्हणले की तुम्ही दिली शिवसेना आणि भाजपने ऑफर दिली होती, ती कायम आहे का ऑफर? चंद्रकांत खैरेंना मीच ऑफर दिली होती, परंतु माझं न ऐकल्यामुळे त्यांचा जो काही पराभव झालाय त्याला ते स्वतः कारणीभूत आहे। कायम आहे का ऑफर? ही ऑफर कायम आहे का? आता कुठं, आता 5 वर्षांतर निवडणूक आहेत, आता काय ऑफर देऊन करायचं काय? तुमचे रायगडचे तिन्ही आमदार आता अजितदादांची त्यांनी भेट घेतली, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा क्रीडा काय अजून निघताना दिसत नाही, बरंच गोगावले तिकडे। काल कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची बैठक झाली। काल शिंदेसाहेब काय कारणास्तव बैठकीला उपस्थित नव्हते, म्हणून त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून मला वाटतं आज उद्यामध्ये त्याचा निर्णय सुद्धा होईल। सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड केलेला आहे, लागू केलेला आहे, त्याच्यामध्ये तर ठीक आहे ना। संस्कृती पाळायची असेल तर दर्शनाला जेव्हा देवाच्या जातो तर असे उघडे नागडे जाऊन देवाचं दर्शन घेत नसतात, म्हणून त्यांनी केलेला काही निर्णय चुकीचा नाही। तृप्ती देसाईंनी त्याला विरोध केला। तृप्ती देसाईने मंदिरात जाऊच नाही ना, कशाला मंदिरात जायचं, त्यांना गरज काय? म्हणून आम्हाला आमची संस्कृती जपायची, आम्ही आमच्या पद्धतीने करू। मुख्यमंत्री नव्हते संजय राऊत म्हणतात की त्यामुळे काल कॅबिनेट। अरे गावाला गेले तर नाराज, घरी राहिले तर नाराज, नाही आले तर नाराज। अरे हे नाराजी असणारा मुख्यमंत्री आमचा एकनाथ शिंदे आहेत का? ते लढणार आहेत, म्हणून काल घरगुती काही प्रॉब्लेम्स होते ते सार्वजनिक ठिकाणी मांडायचे नसतात, पण एवढं निश्चित सांगतो घरातला प्रॉब्लेम होता, त्यामुळे ते काल बैठकीला उपस्थित नव्हते। पण अनेक अशा महत्वाच्या बैठकीच्या वेळेस आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला। आता ही न्यायालयीन प्रक्रिया, त्याच्यात आपण काय बोलू शकणार नाही। साहेब, उदय सामंत यांच्या संदर्भात जे काही मध्यंतरी चर्चा सुरू झाली होती ती खरी होती का? उपमुख्यमंत्री पद त्यांना देण्यात येणार होता का? त्यांच्यासोबत 20 आमदार त्यांच्यासोबत होते। उदय सामंत हे दावोसला गेले होते, त्या या आपल्याकडे मुख्यमंत्र्यांसोबत जे गेले होते ते आपल्याकडे गुंतवणूक आणण्यासाठी गेले होते। त्याचा काही गैरअर्थ लावून काही लोकांनी त्यांच्यावर काही टीका करायचा प्रयत्न केला, त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। 20 आमदार त्यांच्याबरोबर आहेत, 20 नाही त्यांच्याबरोबर 60 आमदार आहेत, हे मुळात त्यांना माहीत नव्हतं आणि म्हणून ते आमच्याबरोबर आहेत। आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही। अशा जे काही वावड्या उठवल्या होत्या त्याच्यावर आताच 23 तारखेच्या झालेल्या मेळाव्यामध्ये निरसन सर्वांचं झालेलं आहे, म्हणून आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढते। उभाटातील असेल की इतर पक्षातील असेल, लोकांचा आता
पुन्हा आमच्याकडे प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कालच तुम्ही पाहिलं असेल शिवसेनेच्या उपनेत्या आमच्याकडे आल्यात. असाच हा जो पुढचा काळ जो आहे तो इन्कमिंग आमच्याकडचा इन्कमिंगचा आहे आणि उबाठाचा आउटगोईंगचा आहे. ऑपरेशन टायगर कुठपर्यंत कुठेच आलं? नव्हते, एकनाथ शिंदे जेव्हा कुठेच नव्हते तेव्हा गणेश नाईक हे शिवसेनेतले सिनियर नेते आहेत असं संजय राऊत म्हणतात आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी आता नवी मुंबईत जाऊन बैठका घ्याव्यात. अहो गणेश नाईक त्या टायमाला जे होते त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. परंतु एवढं निश्चित सांगतो, जेव्हा गणेश नाईकांबरोबर आम्ही आमच्यासारखे काम करत होते त्या टायमाला संजय राऊत हे चित्रलेखामध्ये खरडेघाशी करत होते. नाही, ते पण आता नवी मुंबई ठाण्यामध्ये जाऊन जनता दरबार घेणार आहेत गणेश नाईक. कुठेतरी भाजपने ठाण्यामध्ये संघटन वाढवण्यासाठी हे सुरू केलं. आनंदाची गोष्ट आहे ना, पक्ष वाढला पाहिजे. ते भाजपचे मंत्री आहेत, त्यांनी गेलं पाहिजे. आता मी पुण्यात आलं म्हणून काय मी ते काम करायचं नाही असं थोडी आहे. कोणीही कुठेही जावा, पक्षाची बांधणी करावी, लोकांचे प्रश्न सोडवावेत आणि लोकांच्यासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना आमचा पाठिंबा राहील. आदित्य ठाकरे म्हणतात की मुंबई अजितदादा त्याच्यावर निर्णय घेतील. त्या पक्षाचे नेते आहेत, ते निर्णय घेतील. मला काय वाटतं यापेक्षा त्या नेत्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. साहेब, शेवटचा प्रश्न. आदित्य ठाकरे म्हणतात की मुंबईवर शेजारचा जिल्हा अदानी आहे. कर लावणार आहेत, अदानी कर लावणार आहेत. अदानी सरकार आलेलं आहे. अदानी कर आता मुंबईकरांना द्यावं मुंबईवर लागलं. लागलं जाणार. लादला उभाटा करापेक्षा अदानी कर कमीत कमी डेव्हलप तरी करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.